हा म्हणलं पाहुणं आपल्या लेकीचं दुसरं लगीन करायचंय. हाय का एखादं पोरग बघण्यात? हाय बर का, पण त्या पोराचं पहिलं लगीन झालंय ना. होय. हा, पर ते पहिलं काय सोडचिट्टीचा विषय असतो तो मिटावला. सोडचिट्टीचा विषय म्हणजे काय झालं माहितीये का, पोरगी पूजेच्या वेळेस जी गेली पळून ती आलीच नाही काय, त्यामुळे तिथ काय ही नाही, ती सोडचिट्टी होऊन जाईल, त्याचा काय नाही विषय. बर बर, नाही आपल्या महाग कुटाना नको त्याच्यानंतर म्हणून नाही नाही, अजिबात नाही कुठाना लागत काय. चालतंय की मग. बर बर, चालेल चालेल. आपण बाहेर भेटू कुठं तर, हा, 4 चौघात नको आधीच आत्ताच. नाही काय करतो मी, ते पाहुण्यांचा नंबर देतो, हा पाहुणे येतील तुम्हाला भेटायला. चालतंय की. हा चालतंय चालतंय. हा ठेवू का मग? हो हो ठेवा. हा, कारण लय लग्न जमावायचे मला अजून. हो हो चालतंय. बर बर, ठेवतो ठेवतो. मम्मी, हा, तुझं दुसरं लग्न करायचं काय विचार आहे काय? अगं तुला काय वाटतं का? अगं ड्रेस बीस घातलाय, फोनवर बोलती दुसऱ्या लग्नाचं म्हणून तुला विचारते ग. अगं तुझ्या लग्नाचं बोलत होती बाय. माझ्या लग्नाचं? मग कुणाच्या? माझ्या बोलत होती का? अगं आता माझ्या लग्नाचं कसं जुळून यायचं सांग बरं तू. एकतर माझं असं झालंय आणि अजून त्यात दुसरं लग्न करायचं म्हणल्यावर कसं होईल? बाळ, दुनिया लय मोठी, काय सगळे सारखे असतात का? अगं सगळे सारखे नाही, पण आता जसं झालंय तसं पुढं व्हायला नको असं मला काय वाटतंय. नाही होत हो, सगळी काही सारखी नसतात. हाताची काय 5 बोट सारखीत का? 5 बोट सारखे नाहीत ग, पण शेजा पाजारी असतात की नाव ठेवायला. अगं शेजा पाजाऱ्यांचं कामच ते, दुनियाचं कामच ते असतं, नावं ठेवायची. शेजारीचं काय घेऊन बसते, आपल्या आयुष्याचं बघायचं. शेजारी आपल्याला पुरवा येणार नाहीत, शेजारी तुला सांभाळणार नाहीत बाळा आयुष्यभर. बर बर असू दे, बघ तू, हा, मग बघू आपण काय होतंय. तू बी नको लोकांकडे ध्यान देऊ. हो हो, जा मग. जाते, आलीच मी. सोनू भाऊ, हा बोला. तुमचं बागाव लक्षण आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं अहो का. हाय की. कशाचं आहे की रजव, मला सांगा, हे औषध घेतलंय का मारून अजून? अहो कालच मारलंय आणि एक राहिलंय कुठं राहिले या? आणि एक हात राहिला या डाळीबा बाराचा. कशाचं राह रजव, तुम्ही राव इकडे या, तुम्ही इकडे या, माझ्या मागे या. चला तुम्ही बघा, मला सांगा, हा. ही झाड आता पांढरी पानं पार पडली. त्याच्यावर औषध मारायचा ती काढून घ्यायचा ती. आव ह्या गावात हा प्रगतशील बागायदार म्हणून आपली ओळख आहे का नाही? हो जर तुम्ही अशी झाडं ठेवली, नाव लोक तुम्हाला नाही ती मला ठेवती ती. बर बर. तुम्हाला कळत नाही का बाबा, जिथले तिथं सगळं व्यवस्थित आपल्याकडे काम दिलंय. आता हे गावात बिवात सगळं काढून घ्यावं. त्याच्यावर औषध मारायचा म्हातारा तिकडे भेंडीला पाणी देत या. देतोय का? हा, म्हाताऱ्याची गाठ घ्या तिकडे जाऊन, बरं. त्यांना म्हाताऱ्याला म्हणा जेवाय घरी बोलावले या. हा मला काम आहे, मला जायचंय तालुक्यावर. चालतंय. हा, आणि हे फटाफटा सगळं उरकून नाही बघा. तुम्हाला मी बायकोला नाव सांगेन, बायको मारते तुम्हाला माहिती बर, बर. तुमची. लगेच लगेच औषध मारून सगळं लगेच देतो. ते तिचं प्रकरण मिटलं का? हो भेटलंय ते कुठल्या पोरीला डोळा हाणला होता तुम्ही? भेटलंय. पोरगी होती का बाय होते? गर्गी होती. लाज वाटाय पाहिजे का तरण्या ताट्या पोरीला डोळा हाणताय हो तुम्ही? काय नजर गेल्यावर काय करतो? नजर गेल्या, नजर काढून ठेवा की नाही, गोगल घालून हिंडा की. हुशार दुसऱ्या लेकराला डोळा मारा. घातला होता मी त्यामुळे ते दिसलं ना. असं झालं असं. हा. पण परत कुठनाच्या बिचारीला डोळा बिळा मारू नाही, नका. नाही, परत नाही डोळा मार. हा, कळलं ना? हो हा, जा तुम्ही आता. हा. हा, आणि काय करा, हम्म. गरिबी भांडण जास्त करत जाऊ नका. नाही, वहिनीला सांगतो मी, बर. आज कमी मार खात जा. नाही नाही खात. नाही ना? नाही ना. जा, ते ध्यान ठेवा नीट व्यवस्थित. हो हो. कोणाचा फोन आला? हॅलो. हा, हाय बागत आहे बागत. ते सोनू भावाला सांगत होतो औषध बिवषध मारायचं व्हायच. बरं आलो. आयला बरं झालं बाबा, दिवसाचं तरी पाणी येतंय. लाईटिंगला का पुण्य केली, भेंडी जरी भिजवून झाली तेवढी आता तरी. बापू कर काय करताय? बस बस. नाही काय, ही भेंडीवर पाणी सोडलंय. भेंडीवर पाणी सोडलंय हा. व्हय? लगीन करायचंय का? आता कोणाचं करतो लगीन? पोराच लगेच काय उकळा फुटायला लागला काय म्हातारपणी? अरे त्या पोराचं राहू दे, आहे घालून तिकडं. हा. माझच कर आता. म्हणजे कसं आहे माहितीये का, तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बळस, असं झालं तुमचं. अरे तसंच म्हणावं लागल तर काय मग. जाऊ द्या, चेष्टेचा विषय सोडून द्या. मी एक स्थळ आणलंय तुमच्या पोरासाठी. अरे बाबा नाही करत पोरग म्हणून तर म्हणलं माझच कर आता. आणि तुमचं करून काय करता? काय होईल तेवढीच आपली भेंडी खुरपाय होईल, तोडाय होईल. होय काय राव बापू, मी तुमच्या पोराला बरोबर समजावून सांगतो. हा. काय एक चांगलं स्थळ आणलंय, पाठीशी उरकून टाकू.
कसं आहे माहिती आहे का, वेळेत लग्न झालेलं बरं असतं. पहिले एकतर लग्नाचं काय झालंय माहिती आहे ना, हा? हो की बराबर आहे तू म्हणतोय ती. बघ बाबा हा. तुझं ऐकलं तर बघ. नाही मी सांगतो बरोबर, हा. पण तुम्ही नाही म्हणू नका. केल्यावर मला काय नाही म्हणायची गरज आहे तेव्हा. हा, आणि सगळ्यात महत्वाचं पोराचं लगीन ठरतंय. चाटाळपणा जरा बंद करा. काय असल्या चाटाळपणामुळे तर पोराचं लगीन ठरत नव्हतं. आयला तूच मनाचा राहिला होता तेवढा आता. तर अख्ख्या गावाला माहिती आहे बापू काय चीज आहे ती. जाऊ का? अरे मी चाटळ होतो म्हणून तर ती झाला, एवढं लक्षात ठेव. असू दे चल. आता बापूला तर सांगितलंय, बघू आता काय उंडग्यागत फिरण्यापेक्षा एखादं लगीन लावून दिलं ना. आला का वैतागच दिला ह्या सोनू भाऊन बी. कोणी? सोनू भाऊ नाही का आपली, का बरं काय झालं? त्याच्या आईला तिकडे लावलं होतं ते डाळिंबी आपल्या औषध मारायला. कोणाला? सोनू भाऊ आपलं. आणि काय म्हणतोय त्याच्या आईला लावलं होतं? सोनू भाऊला लावलं हा, होतं. मला वाटलं सोनू भाऊला नाही त्याच्या आईला ते लावलं काय होतं. झालं, औषध मारायला लावलं होतं. हा त्यांना म्हणलं मारून घ्या. बर. कशाचं काय निम्या झाडावर मारले, निम्मी तशी ठुली ती. होय, गावात बी मरणाचं वाढलंय. बोलाय काय म्हणताय? काय विचार काय आहे तुझा? विचार काय तवा विचार काय असणार आहे आता, त्या सोनूभाऊच्या जागे आणखीन एखादा गडी बघावा लागल. तो माझ्या डोक्यात विचार चाललाय. ते नाही, लग्नाचा काय विचार आहे का नाही? नाही 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 नाही, तुम्हाला सांगतो माझं जसं वाटव झालं की नाही तसं तुमचं वाटव होऊन देणार नाही अजिबात. अरे माझ्या लग्नाचं नाही, तुझ्या लग्नाचं सांगतोय. त्याच्या आयला माझ्या होय. मग काय? माझं झालं की हा गावानं मस्तपैकी लग्न लावलं. हा, माहितीये मला. पाणीपुरीनं 5-5 पकवानं खाल्ली, पार इकडून तिकडून वगुळी असतो. आणि पोरगी गेली गट्टुळा बांधून, आहे का नाही? नाही नाही, हा? ते कसं झालं, ते पोरगीच नालायक होती. होय, त्याच्यामुळे आपण त्या विषयावर काय बोललो का. बरं ती जाऊ दे. हम्म. झालं गेलं, गंगेला मिळालं. हम्म. हा, इसरून जायचं. बर दुसरं एक स्थळ आणलं तुझ्यासाठी. बिघडलाय काय राजा भाऊ तुम्ही? का? हे एकीनं आमचा माज मोडला ना, अजून लावा दुसरं लग्न करा, मग तुम्हाला बरं वाटेल. आला आता तू म्हणतोय दुसरं लगीन करायला हवा म्हणजे बरं वाटल. बापरला नुसतं म्हणलं स्थळ आणलंय तर म्हणते कोण आहे पोरगी? बापला का गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे लग्नाला? हा? त्यांना काय आहे बापूला? का बरं? बापू गावातला चॉकलेट बॉय अजून. होय. बापूला राव गावात आहे का काडीच मात्र? हा, इथं लेखाचं कसं काय ना. अरे तीच सांगतो या, त्यांना समजावलं. एक स्थळ बघितलंय. हा, काय पोरगी चांगली आहे या. कुणाला बापूला पुरी चांग तुला बघितली बाबा. हा, काय त्यांनी विचारलं पोराचं लग्न, मी सांगितलं लग्न झालं या. पण ते काय एवढं अडचणीचं नाही, त्रास तसला काय होणार नाही. अव राजाभाऊ सगळं मान्य बरोबर आहे. माणूस एकदा पोळला की तुम्हाला सांगतो ताक सुद्धा फुकून पेत या. बर. आणि मग बघा आयुष्यभर का? काय असंच राहणार? अव असं आयुष्य निघलं तरी चालेल, पण हे हा. असल्या अवलादे आणून घरी सांभाळून काय उपयोग आहे मला सांगा बरं. बरं आता पहिली निघून गेली ती गेली, हा. आता हे राहीन कशावनं? अरे पण सगळेच नालायक असतात का सांग बरं तू? सगळ्या नसते ते की नालायक, आणि मग? ही गोष्ट खरी आहे बरं का तुमची. हा. पण भानगड अशी आहे राजाभाऊ की आजकालच्या पोरींना आहे का नाही, व्हाय सुद्धा थोडं एवढंस बोललं तरी चाला नाही राजाऊ. ते तर आहेच, पण एक लक्षात घे, पहिले लगीन ठरवताना मला विचारलं होतंच का तू? नाही बोलावलं तो सुद्धा नाही. बापून आता आणली होती पाहुणी कुठनं मला बी माहित नाही बरं का. मग ही पाहुणी बघण्यातली आहे ती, हा. ओळखीची आहे ती. काय जरी झालं तरी आपण बोलू शकतोय त्यांना. बर सगळ्यात महत्वाचं काय होणारच नाही, हा, कारण चांगली आहे ती. त्यामुळं तू पण तयार राहा असं मला वाटतंय. कारण कसं आहे, एकट्याने आयुष्य काढणं लय अवघड असतं. आता जाऊ दे, बापू मरून जाते, म्हातारपणी तुला कोण आहे? हे फुकून टाकायचे सगळे गबाळ बिबाळ कमराला बांधून आरामात एखादी 4 चाकी गाडी घ्यायची, ड्रायव्हर ठेवायचा हा. एखादा हॉटेल मध्ये हे बुकिंगच करून टाकाय, 10-5 वर्षाच्या एकदा पैसे देऊन टाकाय त्यांना. आयुष्य आरामात जिंदगी जगायची काय मग एकट्याला. होय. मग नाही, चांगलं आहे घे, चांगलं आहे. काय अरे ही वाटतं तेवढं सोपं नाही. काय? पण आहे बरं का ते राजा भाऊ. सांगतोय, एवढा विचार करू नको. मला वाटतंय का तुझं वाईट व्हावं? नाही वाटत. मी एक काम करू आपण, हम्म. तुम्ही चला बापू बरं, हा, बापूला आधी बांधून घेऊ. बापूला सांगितलंय मी, नाही 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 नाही, हा. माझ्या एकटा बांधून घेऊ की एकदा. बांधून घ्यायचंय. बांधून घ्यायचं बापूला म्हणायचं. घरी बघा, जाऊ. बापून काय केलं, मागच्या वारीनं ती पोरगी निघून गेल्यावर काय त्याची ऍक्शन घेतली का? बर. हा. आता बापूला म्हणायचं तुम्ही की बाबा बापू हा. हे असा असा विषय आहे, हा. उद्या काय कमी जास्त झालं तर मी तुम्हाला हा. आणि बापूला जबाबदार धरणार. नाही, त्या नाही. शिवार मी लग्नाला तयार होणार नाही. तुम्ही बापूला बोलवा. हो, बापू सगळं पण खरं काय आहे. म्हणते? पण तू म्हणतो बापूला बांधून धरा, म्हणजे बांधायचं म्हणजे काय? शब्दानं बांधायचा बापूला. मी बांधतो बरोबर, तुम्ही बरं, चला बरं. फक्त. चालतंय, चल. चला बापू पैसे चल चल चल. भेंडीच्या वावरात आहे बापू. अरे भेटून आलोय मी. नाही चला माझ्या एकटा एकदा. ते पाणी सोडलं होतं. नाही चला माझ्या एकटा एकदा. हा, चला. हॅलो
अव ती बायका भेटते का होती त्याला अहो ती भेंडी वाढली की आता तोडा आली पार बर बघा तेवढं आणि सांगा उद्या 10 वाजता यायला. हा ही माझ्या बापाचं गुण का म्हातारं झालं तरी बायांवर बांधायला येऊन फोनवर बोलायची सवय गेली का अजून? काय मत त्याच असतील फोन नाही अरे. कामाचं नसतं ना पण धंद्याचं नक्कीच असतं ना. बरं तुमचं ही मिटणार आहे का कशाचं जाऊ? मिटणार हा? आहे इथं पोरा सोराचं लावायचं रांकीला राहिलं बाजूला बाप अजून बी बांधायला येऊन बायांबरोबर बोलत बसतोय. एक काम करतो काय? तुझ्यासाठी पोरगी बघितली आहे. आता बापूंसाठी पण बघतो. एक काम एकाच करा. मंडपात लग्न लावा दोघांची. एक बाप काम लेकरं. करा हा मला पोरगी बघा हा आणि पुरीच्या बापूलाच बघा होय ना म्हणजे येऊ ना दोन्ही बी सांगड्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल काय आम्हाला रे जेव बरं वाटतं, बोलताय आमच्या पाटणीचं कातड काढतील असं जर विचारलं तर. जाऊ द्या मुरू द्या आला का तुम्हाला दोघाला काय त्या जिबेला हाडबीड आहे का नाही? बापू मला इशे लांबवायचा नाही तुम्हाला मी अजून स्पष्ट सांगतो एका वाक्यात. बापू मी तुम्हाला पण सांगितलंय पोरगी बघितली हा ती स्थळ तुम्हाला दोघांना बघायला जायचंय म्हणजे जायचंय. हे बघा बापू स्थळ बघायला मी काय नकार देत नाही हा. पण माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला बरं का आयुष्यपत सांगतो बापू मागच्या वारीनं ज्या वेळेस 16वा झाला की पोरगी निघून गेली हा. तुम्ही काय ऍक्शन घेतली का त्याच्यावर अरे तिला नांदायचं नाही तर गेलं त्याला काय करायचं? आणि तपासला गेलं ते कुठं काय गेलं का गाढवाच्या त्याचं काय आता झालं गेले इथं राब 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 राजा भाऊ हो बघ ती पोरगी आता मस्त त्या पाहुण्याने सांगितलं चांगली होती असं झालं तर ह्याला पण तीच सांगितलं एक नालायक असलं म्हणून सगळीच नालायक नसते. अरे पण त्या पोरीचं पहिलं होतं लपड हा आता तिनं ते घरच्या जबरदस्तीने केलं लग्न आपल्या पोरावर. बरोबर आहे, बरोबर आहे. अव मी काय म्हणतो ती जाऊन दे की गेली तरी पण तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती की नव्हती कितीला घर जळलं आपलं नाही बरोबर आहे त्यामुळेच ही पोरगी बघा चांगली आहे. पोरगी आणि बघतो थोडक्यात- राजा भाऊ थोडक्यात उरकून टाका अजिबात खर्च करू नका. पोरगी बघतो पोरगी बघा नाही बाबतीत आमचं दुमत नाही. बर पहिली गोष्ट बापू लग्न तुम्ही जर माणसानं थाटामाटात करू जमणार नाही. तुम्हाला सवय आहे नुसती बांधाने फिरायची आम्ही आय घालतोय या रानात काबाड कष्ट करतोय पैसे कमावतोय दारे दार आलंय पण आहे का हा म्हणून कडक मी मध्ये सांगतोय तुम्हाला सांगतोय पैसा काय आभाळात न पडत नाही कष्ट करावं लागतं. ह्यांना काय येते ते लपुडे आधीच करते ते लग्न करून येते येते ते 4 दिवस राहते ते आपल्याकडून डागडागिनं करते त्या कळलं की दुसऱ्या दिवशी बरं ह्यो बाप गेला का तिला 2 तोळं सोनं केलं आज कसा तोळा आहे येता का मागायला. एक बाबा ले काय बोलू नको झाली चूक आणि मला काय करायचंय हे मी- सगळं तुझंच आहे की आता. माझा आहे म्हणून तुम्ही मेल्यावर मी फुकून खाऊन राहणार होतो आरामात नाही पण बापू ह्याचं पण काय चुकत नाही. ह्यो म्हणतोय त्या सगळ्या गोष्टी ऐका. अरे मी कुठं नाही म्हणलो काय या म्हणा दिशेनं तुम्ही तोंड तुमचं तोंड आहे बा का? तोंड बोल तुम्ही बोला लावू नका बघ, हे म्हातार हा. झालं की असं ऐकून घ्यावं लागतं कोणच पोरांचं. घ्यावं लागल तुम्ही असू वाटू द्या. केलंय तुम्हा दोघांचं मिठवा आणि मला सांगा काय? दबा राजा भाऊ हा. मिटवायचं काय नाही ती कधी आज या म्हणली ती ना हो आपण हाय असं निघू आपण नाही तुम्हाला जायचं नाही 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 नाही, तुम्ही बी चला त्याशिवाय आपण काय भाऊ जात नसतो ना तिथं लागायचं भांडण मिठान तुम्ही चला चालतंय, चालतंय. ऐका हा. राजा भाऊ हा. उद्या काय झालं हम्म. पोरगी जर निघून गेली नीट नांदली नाही आपला हाही तुम्हाला उघड्या डोळ्याने माहित आहे बरोबर बरोबर तुम्हाला जबाबदार राहावं लागेल बापू मला नाही ती बापाला जबाबदार धरायचं. नाही नाही अगं, तुझं चांगलं व्हावं म्हणून स्थळ बघितलं आणि मला जबाबदार धरतो. कसं आहे तुम्ही चांगल्यासाठीच करताय राजा भाऊ. थोडस उद्या काय झालं तर तुम्ही आपलं बोलायला अधिकार हा. आमचा तुम्हाला राहावं एवढं तसं करा तसं त्यांना बोलू करून घेऊ ना आपण. चला बापू चला. चला आणि राहू द्या ते सोन्याला फोन करून सांगतो मी ते मोटर बंद कर म्हणून हा. चला तुम्ही राजभाऊ हा. पुरीची आहे कशी आहे? हाय देखणे आहे बघता का आता पोरीच्या बी बघा हे असलं चाकळ म्हातार पण पण गेलो तरी अजून ह्या कुणाने 4 लग्न मोडली ते ह्या म्हाताऱ्यानं काय केलं हा. एकदा पहिल्यांदा पोरगी बघायला गेलो बर. आणि पोरीच्या आईला डोळा मारला होता ना काय गरज आहे काय चल जाऊ दे. काय मोंडा म्हणलं रे? काय नाही काय म्हणलो बरं बरं चला चला हो पुढं. आईला ह्यांना तर काय कळ नाही पोरीची आहे म्हणजे मी काय तसं म्हणलं पोरीची आहे म्हणजे पोरगी देखणी असेल रे ही वेगळाच अनार्थ करते ती काय आपली त्याची आईला आजच्या अवघड झालं. बरं बघू परत. बरं ऐक त्या पाहुण्यांचा फोन आलता त्यांनी वाटतं एक पोरग बघितलंय तर ते म्हणल्यात भेटू आपण काय असेल ते करू नाही का. मग त्यांचा निरोप आलाय मग मी त्यांना रानातल्याच घरी बोलावले. जायचं का मामा आपण जाऊ आता. आणि तू अशीच येणार बे. ते तुला काय करायचंय चल तू. अगं पण जरा माणसं नावं ठेवत्याला साडी बिडी घाल अगं. लग्न तुझं करायचंय का माझं तुझं करायचंय का माझंच करायचंय ग. मग चल आणि ते गळ्यातलं पहिलं काढून ठेव.
अगं गळ्यातल्याला त्यांना पण कळू दे की, त्यांना पण फसवायला नको आपण. त्यांना कळू दे की पहिले लग्न झालंय म्हणून. नको ती काढून ठेव गळ्यातलं. हा बघ, काय असेल ते खरं खरं, मी नाही गळ्यातलं काढणार. चल तू, काय असेल ते त्यांना ह्याच अवतारावर मला त्यांना हे करायला लागल. बर चल. चल. अगो ते आता किती वेळा अगं सांगितलं नाही तुला. त्याला काय होत राहू चला दे. बापू या इकडे दाखवू नको ते. नवरदेव, चिटका जवळ जाऊन. अरे तू बस की अरे बाबा भांडा आलाय का तू का लगीन ठरवाय आलाय हा? वासना शिनी नाही, अरे बाप आयला का बाप आहे पण सापापेक्षा जास्त ताप आहे. बरं असू द्या बापू, चल इकडे जरा. पुरीला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या काय? हा, विचारा. नाही ह्या माणसाच्या नादाला लागल्यावर आमची पहिल्यांदा जिंदगीच्या बरबादी झालेली आहे त्या. बर. आमचा मी चिरून घेतो. बरं, विचार बाबा. नाव काय? निकिता. निकिता. हाय, चांगलं नाव, चांगलं आहे. हो हाय की सांग. शिक्षण किती झालंय? झालंय पोटापुरतं. ए अरे तू प्रश्न त्याला काय विचारतोय? आता मला सांगा, प्रश्न हिला नाही विचारायचं हा. तर मग काय हिच्या आईला विचारू का? अरे ही जी आहे नाही, ही जी आहे पोरगी ही आहे. हो बाया, हे तर बघ नवीनच खेळ झाला. मी आले ड्रेस घालून म्हणते तुलाच माझ्या आई समजते. अवघड आहे गाड्या. म्हणजे ही पोरगी मग आणि पोरीची आहे. हो ते कसं झालं पोरीची- नक्की पोरगी मला दावा आणली का माझ्या बापाला दावा आणली? मग अरे जमलं तर दोघांचं उरकून टाकू. शबास पाठिया. जमतंय का? ओ बाद झाला टाइमपास. हा बर. म्हणजे तुम्ही पुरीचा आहे काय? हा हा ती कसं आहे, पुरीची आई जरा मॉडर्न आहे हा. काय? बरं. पोरगी आपली साधी सुधी आहे. ती काय मुंबईमध्ये राहते का हा, पाहिजे? मुंबईमध्ये राहतो. काय तुम्हाला करायचं या? गरजच नाही. कशाला ओळख काढाय जात आहे हा? अहो पण कुणाची? तिकडे पुरीची आहे, मुंबईला राहू दे, ना मद्रासला राहू दे. काय करायचं आपल्याला? हा? पण आपल्याला नालायक पहिल्यापासून सवय. लेकाला पोरगी बघायला गेलं हा. की लेकाच्या बायकोच्या आईवरच लाईन हाणायची. बरं जाऊ द्या. ऐका, मी सांगितल्याप्रमाणे पोराचं पण पहिलं लग्न झालंय. तुम्हाला फोनवर सांगितलं हो, होतं सांगितलं. पोराचं लग्न झालंय. पण सगळ्यात महत्वाचं अडचणीचं काय नाही काय. हा हे बघा, आता तुम्ही पोरीचा आहे म्हणून सांगतोय. हा. उघड उघड आपलं काय असेल ते हा, सांग. क्लिअर. आपलं लग्न झालं होतं. लग्न झालं, 16 झाला, पोरगी निघून गेली. बरोबर. पहिली गोष्ट. तुमच्या पोरीचं काय झालंय ते तुम्ही आपलं सांगा. म्हणजे कसं दडवू नको. दडवू काय असेल ते नका. स्पष्ट आपलं बोलून. बाबा पोरी. हा आमच्या पोरीने केलतं हा मनानं, हा त्याचं काही टिकलं नाही. हा झाली चूक आता, पण हाय आमची पोरगी संसार करणाऱ्याची. नाही हो का? करेल चांगला संसार. तुमच्या ह्या शब्दाला बांधील हो का ही दोन माणसं. उद्या जर तुमच्या पोरीनं माझ्यासोबत लग्न केलं, लग्न करून जर 4 दिवसानं पोरगी निघून गेली, उद्या माझं काय नुकसान होईल ते तुम्ही आपलं भरून द्यायचं. नाही, नुकसान काय होणार नाही. विश्वासातली माणसं आहे ती काय. नाही, पण विश्वासात आपलं बोलून असावं, बोलून काय असेल ते असावं. बोलून असावं. बरोबर. एक तर पहिल्यांदा कसं आहे, माणसाला पहिल्यांदा जळ बसली बाबा आम्हाला. हा. हो का, तुमच्या पोरीचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, याचा अर्थ आम्ही दोघं बी काय धुतलेल्या तांदळाची नाही. आता मस्त मनाने जरी किती चांगलं असलो तरी लोक आम्हाला दुसव ठेवली म्हणूनच बघते ती. आणि लोकांचं काय लक्ष द्यायचंय लोकांचं. लोकांकडे लक्ष नाही देत. बर आमची पोरगी काय चांगली या, चांगला संसार करेल, चांगलं मस्त सांभाळेल सगळं. लोकांचं कशाला विचार करताय? तुम्ही संसार करणार आहे का लोक करणार आहे? सांभाळणार आहे की विषय तो नाही झाला आपलं तोंडी बोलणं. हा, हा. पण ते कृतीत उतरलं पाहिजे. उद्या पोरीनं टिकूनच दाखवलं पाहिजे ना. संसाराचा गाडा आयुष्याच्या शेवटाला नेलाच पाहिजे. काय आता बापू? आम्ही सांगण्यापेक्षा, त्यांच्या घरच्यांनी सांगण्यापेक्षा तू पुरीलाच विचार. पोरगी काय म्हणती त्याच्यावर ठरव बाबा, तुला करायचंय का नाही. बरोबर आहे. आम्ही आपलं तुझं चांगलं व्हावं म्हणून हे स्थळ बघितलं या. तुझं तू विचार. बर चालतंय. हा. मी काय करतो, आम्ही बाजूला बोलतो, हा. लगेच येतो. तुम्हाला आहे का बाबा? पोरे. हा हा बोल जा. नाही पोरा की थांबा की. हो पोरे. सगळं काय ते खरं खरं सांगताय आणि ते गळ्यातला हात घाल. चला. नाही नाही, तुम्ही गबा, तुम्ही बोलू नका मध्ये. शांत बसा तुम्ही. चला. बर त्यांना जाऊ द्या बापू, ते दोघं गेलेत सगळं बोलायला. सांग. तुम्हाला बोलायचंय का काय? नाही, देणे घेण्याचं काय बोलायचं असलं बोलून घ्या तुम्ही दोघं. नाही सासूबाई हा बघा, ही इनबाई, ही पोराची मी सासूबाई. काय सासू दिसली काय तुझी? आव इनबाई म्हणती या. तुमचं पहिलं लग्न झालंय आणि माझे पहिलं लग्न झालंय. कसं आहे, आपण दोघं बी आता दुसव ठेवली झालोय. म्हणजे उद्या तुम्हाला पण लोक काय म्हणणार, हायला हिचं पहिलं लग्न झालं होतं
ही बी अशीच असेल आणि मला बी लोक काय म्हणणार, आला ह्याचं पहिलं लग्न झालं असेल, ह्याच्या बी वैतागानं पहिली बायको निघून गेली असेल. म्हणजे लोक कुठल्या बी अँगलनं आपल्या दोघाला नावं ठेवणार का तर ठेवणार. बरोबर. तुम्हाला जर नीट व्यवस्थित आणि चांगला संसार करायचा असेल, भांडण तांडण न करता, कुठल्या गोष्टीची रागराग न करता, किंवा आहे या गोष्टीत समाधान मानून जर तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचा असेल तर बाबांनो तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. अन्यथा नाही केलं तरी काय अडचण नाही. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? नाही मी तयार आहे लग्न करायला. तुमचं काय असलं तर सांगा. नाही काय तसं काय. नाही नाही बोलून असावं. नाही काय तसं. म्हणजे? तयार आहे मी लग्न करायला तयार आहे. आहे ना. हे बघा काय असतं माहित आहे का, आता आपण लग्न केलं म्हणजे आता असं गोड वाटतं, पण पुढे जाऊन परत काय अडचणी नको. आणि जे काय आहे ते एकदम क्लिअर असावं. माझं लग्न झालं, माझी बायको 16व्याला निघून जी गेली ती परत आली नाही. आता तुमचं काय झालं? माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत सारखा दारू पिऊन भांडणं करत होता. हा त्याच्यामुळे मग आमच्या घरच्यांनी मला आणली इकडं. हा मग आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, आपल्याला काय सुपारीचं व्यसन नाही. जर तुम्हाला तसं काय गावलं तर आपलं डायरेक्ट निघून या. व्यसन हा प्रकार आपल्याच्यानं जमतच नाही. हा पण दुसरी गोष्ट, तुम्ही बी बाबा काय करा की बाबा लग्न झाल्यावर 4 दिवसांनी निघून येऊ नका. तर कारण आता कसं होतं, तुम्ही आता मग गोड गोड बोलता पण परत माझ्यासारखी जिंदगी आणखीन बरबाद व्हायची. आता मिळालं तरी कस तरी दुसरं ठेवलं का व्हायना, परत तर मला कोण जवळ उभं बी करा नाही म्हणणार. पहिलं तुझं लग्न झालं तर ती टिकली नाही, दुसरं केलं ती बी टिकली नाही, आता बी तीच म्हणल्यावर मग तर मग अवघडच होऊन जाईल. नाही नाही असं काय करील असं नका वाटून देऊ. नाही ना. चालते चला. तुम्ही असे ड्रेस सुद्धा घालता होय? हो घालते की. चांगले दिसत आहे. हो बाया. Thank you. खरंच लई भारी दिसत. गेला का चिटकायला? अरे नाही. सभावाज ना आलाय व्हा तिकडे. अरे हे विचारत होतं आपल्या पोरी की कसं आहे काय आहे. जमलेलं तुम्ही तोडून टाकचा नाशानं. बरं झालं का बोलणं तुम्हा दोघांचं हे बाबा? बघा बोलणं आमचं रितसर झालंय. ज्या काय गोष्टी आहेत त्या आमच्या ठरलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, मी तुमच्या मुलीला मोबाईल वापरून देणार नाही. तुम्ही 10-10 मिनिटाला अर्ध्या तासाला फोन करायचा नाही. राजाभाऊ बर काय असेल ते तोंडाव. हो बरोबर. हा काय होतं माहिती का, मला अजून तुमचा स्वभाव माहित नाही किंवा काय नाही. माझ्या एकदा शब्दावरती तयार झालाय हा. तो. नाही बाकी काय त्यांचं बरोबर आहे. खरं सांगू का पाहुणं, मागच्या वेळेस काय झालं तिच्या पहिल्या संसारात. नाही ते काय का होतं तिकडे, आता ते झालंय आमचं बोलणं झालंय. आता ते काय काढूच नका आता झाले इथं. गेल्याला आता गेलं मिळालं हा. सगळं, हा. माझी लग्नाला तयारी आहे. फक्त पहिली गोष्ट की पोरगी 1-2 महिन्यातनं काय सण सुद्धा असेल तेव्हाच तुमच्या घरी येईन पहिली ताकीद. बर. नाही तर तुम्ही 4-8 दिवसाला फोन करून म्हणा हे दुखतंय ते दुखतंय येईन आमकं फलानं जमणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट राजाभाऊ, फोन करायचा नाही. तिसरी गोष्ट, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही पाहुणे रावळे बाबा या तुम्ही आपलं तिकडं आला आपलं या पाहुणचार करा राहा एका दिवस माघारी या, पण सारखं सारखं हाय लेख म्हणून सारखं सारखं लेकीकडे यायचं नाही. हे आम्ही भोगलोय. बरोबर. ह्या मीच गोष्टी नाही पाळल्या- लय जणांना भोगलोय. ह्या गोष्टी पाळल्या तर संसार चांगला होणार. हा आणि तुमचं मालक असतील त्यांना बी सांगा. सांगतो. शेवटी कसं असतं, पुरीच्या बापाचा लय नसतो पण पुरीच्या आईचा लेकीच्या संसारात लय डवाडवळ असते. बरोबर. उघड उघड बोलणं असू द्या. आणि कसं आपलं गपचूप कुठेतरी लग्न लाव, 4 गावाला का आमंत्रण नको निमंत्रण नको. कारण कसं झालंय आता आमची बी पहिली बदनामी झाली, तुमची बी झाली, झाकली 1.25 लाखाची. काय म्हणणं आहे? बरोबर. चला. चल हम्म. जाऊ का बापू? येत आहे. नाही जाऊ की इन बाईक तेवढा खोकला आल्यावर तेवढं औषध देतो. द्या की 90 एखादी नेऊन म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काय बी बोलतात काय, पोरगापेक्षा ती पोराचा बापच लय आगाव. त्याच्यापासून सावध राहा, नाहीतर दिल 90ची बाटल्या.